चौदाकोल मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। महा टी.ई.टीच्या एक्झामसाठी आपण स्टेट बोर्डची सिरीज स्टार्ट केली होती। तर आपला हा परिसर अभ्यास भाग 2चा हे शेवटचं लेक्चर आहे, लास्ट चॅप्टर आहे। जर तुम्ही पहिले 9 चॅप्टर बघितले नसेल तर तुम्ही चॅनलला प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही बघू शकता। आणि याआधी पण आपण परिसर अभ्यास भाग 1चा मॅरेथॉन क्लास घेतलेला आहे, तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे बेसिक, त्यामुळे तुम्ही बघितलंच पाहिजे। आणि उद्यापासून आपण नेक्स्ट इयत्ता 6वी स्टार्ट करणार आहोत आणि विज्ञान पण स्टार्ट करणार आहोत। तर बघा, ऐतिहासिक काळात यामध्ये आपण काय काय शिकणार आहे। संस्कृती म्हणजे काय, नद्यांच्या खोऱ्यांमधील नागरी संस्कृती आणि विविध संस्कृती, मेसोपोटॅमिया, इजिप्त, चीन, हडप्पा याबद्दल। विविध संस्कृती कसली मेसोपोटॅमिया, इजिप्त, चीन, हडप्पा। आणि खेळ आणि मनोरंजन। आपण दुसऱ्या पाठात पाहिले की ज्या काळात इतिहास लिहिण्यासाठी ग्रंथ, हस्तलिखित इत्यादींमधून लिखित पुरावा उपलब्ध होतो, तर बघा त्या काळाला ऐतिहासिक काळ म्हणतात। ऐतिहासिक काळ कशाला म्हणतात हे आपण बघितलं, ते तरी परत एकदा बघूया। ऐतिहासिक काळ कशाला म्हणतात, ज्या काळात इतिहासाची लिहिण्यासाठी ग्रंथ, हस्तलिखित इत्यादींमधून लिखित पुरावा उपलब्ध होतो, त्या काळाला काय म्हणतात, ऐतिहासिक काळ म्हणतात। पूर्वी प्राचीन नगरी संस्कृतीमध्ये विकसित लिपीची आधारे अनेक लेख केले जात होते, म्हणून नागरी संस्कृतीच्या उदयाबरोबर नवाश्मयुगाचा प्रागैतिहासिक काळ संपून ऐतिहासिक काळ सुरू झाला। तर प्रागैतिहासिक काळ संपल्यानंतर ऐतिहासिक काळ सुरू झाला, हे स्पष्ट होते। संस्कृती म्हणजे काय, तर बघा, संस्कृती म्हणजे काय, मानव आणि इतर प्राणी यांना त्यांच्या गरजा भागवण्यासाठी त्यांच्या भोवतालच्या परिसर आणि निसर्ग यांच्यावर अवलंबून राहावे लागते, परंतु त्या गरजा भागवताना इतर प्राणी त्यांच्या परिसर आणि निसर्ग या दोहोंमध्येही विशेष बदल करत नाहीत। उदाहरणार्थ, अस्वल गुहेत राहते, माकड झाडावर राहते, माणूस मात्र घर बांधतो। बघा, कधी तुम्ही अस्वलाला घर बांधताना बघितलंय, माकडाला घर बांधताना बघितलं नाही, माणूसच फक्त घर बांधतो। म्हणजे माणूस त्याच्या परिसराचे नैसर्गिक स्वरूप काही प्रमाणात बदलतो। तो माणूस काय करतो, त्याचे नैसर्गिक रूप काही प्रमाणात बदलतो। निसर्गात मिळणारे अन्न पदार्थ तो इतर प्राण्यांप्रमाणे कच्चे खात नाही। इतर प्राणी बघा, आता तुम्ही कुठल्याही प्राण्याला काही दिलं तर ते काही शिजवून वगैरे किंवा त्याच्यापासून नवीन पदार्थ बनवून करून खात नाही। मानवच ते अन्नपदार्थ शिजवून खातो किंवा वेगवेगळ्या प्रकारे त्याला शिजवून खातो, तो डिश तयार करतो वेगवेगळ्या प्रकारची, तो ते अन्नपदार्थ भाजतो, शिजवतो, म्हणजेच कच्च्या अन्नपदार्थावर तो संस्करण करतो, त्याला काय म्हणतात, संस्करण करणे। अशा पद्धतीने तो विविध पदार्थांवर संस्करण करत असतो। दगड, धातू इत्यादीवर संस्करण करून विविध हत्यारे आणि वस्तू, तर बघा असं नाही की अन्नावरच संस्करण करतो, तो विविध वस्तूंवर संस्करण करतो। तर बघा, तुम्ही प्रत्येक वस्तू तुम्हाला अवेलेबल असते, पेन झाला, टेबल वगैरे, गाडी, ह्या सर्व वस्तू त्यांनी काय केले, संस्करण केलेले आहे। जर त्यांनी संस्करण केलं नसतं, आपल्याला आजता ह्या वस्तू बघायला सुद्धा भेटल्या नसेल। लॅपटॉप असो, मोबाईल असो, विविध गोष्टी संस्करण करून विविध हत्यारे आणि वस्तू बनवतो। मातीपासून भांडी, विटा आणि इतर अनेक वस्तू तयार करतो। कापसापासून सूत आणि सुतापासून कापड तयार करतो। बघा, आता आपल्याला कापूस दिसतोय, तो मानवाने जर त्या कापसापासून आपलं सूत बनवलं नसतं तर सुतापासून आपल्याला कपडे बनवता आले नसते। तर बघा, त्यामध्ये किती 3 स्टेप करत गेलाय तो। कापसापासून सुतापासून कपडा तयार करतो। थोडक्यात म्हणजे जे निसर्गातून मिळते त्याचे स्वरूप तो स्वतःच्या गरजेनुसार बदलून घेतो। तर बघा, निसर्गातून मिळालेले ते जसंच्या तसं न ठेवता तो त्याच्या गरजेनुसार त्याचा यूज करून घेतो, त्याचे स्वरूप तो स्वतःच्या गरजेनुसार बदलून घेतो। हे करण्यासाठी त्याला कौशल्याची आवश्यकता असते। हवी ती वस्तू घडवण्याआधी त्याला विचार करावा लागतो। बघा, आता कोणतीही गोष्ट आपल्याला करायची आहे त्यासाठी आपण आधी प्लॅन करतो, आपल्या डोक्यामध्ये त्याचे विचार येतात, त्यावेळेस त्या वस्तू आपण अस्तित्वात आणू शकतो। आवश्यकता असते, हवी ती वस्तू घडवण्याआधी त्याला विचार करावा लागतो। ती वस्तू प्रत्यक्ष घडवण्यास त्याला श्रम करावे लागतात। विचार, कौशल्य आणि श्रम यांच्या परंपरेतून अनेक कलांची निर्मिती होते। बघा, विचार, कौशल्य, श्रम आणि परंपरेतून अनेक कलांची निर्मिती होती। हा पण पॉइंट हायलाइट करून घ्या। विचार, कौशल्य आणि श्रम यांच्या परंपरेतून अनेक कलांची निर्मिती होती। या कला आणि परंपरा यांचे ज्ञान प्रत्येक पिढीने पुढच्या पिढीकडे सोपवले। त्यासाठी झालेल्या वैचारिक देवाणघेवाणीतून भाषाही समृद्ध होत गेली। विविध कला, कौशल्य आणि परंपरा यांचे अनेक पिढ्यांकडून मिळालेले ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या आधारे निर्माण झालेली जीवन पद्धती आणि म्हणजे संस्कृती होय, त्याला संस्कृती म्हणतात। कशाला,
विविध कला कौशल्य आणि परंपरा यांचे अनेक पिढ्यांतून मिळालेले ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या आधारे निर्माण झालेली जीवन पद्धती म्हणजेच काय, संस्कृती होय. त्यानंतर बघा नद्यांच्या खोऱ्यांमधील नगरी आणि संस्कृती. नवअश्मयुगीन संस्कृती कृषी प्रधान जीवनावर आधारलेल्या होत्या. शेतीचे उत्पादन चांगले होण्यासाठी सुपीक जमिनीची आणि बारमाही पाणी पुरवठ्याची आवश्यकता असते. साहजिकच नवअश्मयुगीन मानवाने नद्यांच्या काठावर गावे वसवली. नद्यांच्या खोऱ्यांमध्ये नवअश्मयुगीन संस्कृतीचा विकास झाला. बघा शेतीमध्ये चांगलं पीक येण्यासाठी त्याच्यासाठी चव उबदार जमीन पाहिजे असते आणि 12ही महिने पिकाला पाणी अवेलेबल असला पाहिजे. विविध कौशल्याच्या आधारे उत्पादनातील वाढ, चाकाचा उपयोग, व्यापारातील भरभराट, विकसित लिपीचा उपयोग इत्यादी गोष्टींमुळे नवअश्मयुगीन संस्कृतीमध्ये नागरी संस्कृतीचा उदयाला आल्या. जगातील चार प्रदेशांमध्ये साधारणपणे एकाच कालखंडात म्हणजे इसवी सन सुमारे 3000 वर्षापूर्वी नागरी संस्कृती उदयाला आली. तर बघा एकाच कालखंडात म्हणजे इसवी सन 3000 वर्षापूर्वी एक नागरी संस्कृती उदयाला आली. हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. कोणत्या चार प्रदेशांमध्ये मेसोपोटेमिया, इजिप्त, भारतीय खंड आणि चीन हे 4 प्रदेश होते. तर कोणते 4 प्रदेश होते हे पण इम्पॉर्टंट आहे. तर बघा एकाच कालखंडात म्हणजे इसवी सनापूर्वी सुमारे 3000 वर्षापूर्वी नागरी संस्कृती उदयाला आली. कोणते 4 देश होते? मेसोपोटेमिया, इजिप्त, भारतीय उपखंड आणि चीन हे 4 प्रदेश होते. नदीच्या काठाने विकसित झाल्या म्हणून या प्रदेशाला प्राचीन नागरी संस्कृती, नद्यांच्या खोरींमधील नागरी संस्कृती असे म्हणत. तर बघा या संस्कृतीला काय म्हणत? नद्यांच्या खोऱ्यामधील नागरी संस्कृती असे म्हणत. हे पण इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर विविध संस्कृती. मेसोपोटेमिया, इजिप्त, चीन, हडप्पा. तर मेसोपोटेमिया बघा, मेसोपोटेमिया हे एखाद्या देशाचे नाव असून त्या प्रदेशाचे नाव आहे. तर बघा मेसोपोटेमिया हे देशाचे नाव नाहीये, प्रदेशाचे नाव आहे. हे पण लक्षात ठेवा. मेसोपोटेमिया एखाद्या देशाचे नाव नसून ते प्रदेशाचे नाव आहे. मेसोपोटेमिया याचा अर्थ 2 नद्यांच्या मधला प्रदेश. तर बघा मेसोपोटेमियाचा अर्थ जर तुम्हाला विचारला तर काय? 2 नद्यांच्या मधला प्रदेश म्हणजे दुआब प्राचीन मेसोपोटेमिया म्हणजे टायग्रीस आणि युफ्रेटिस या 2 नद्यांमधील प्रदेश. तर मेसोपोटेमिया कोणत्या 2 नद्यांमधला प्रदेश आहे? तो कोणत्या 2 नद्या? टायग्रीस आणि युफ्रेटिस या 2 नद्यांमधील प्रदेश आहे. हा पण तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. या दोन्ही नद्या प्रामुख्याने तुर्कस्तान, सिरिया आणि इराक या देशांमधून वाहतात. तर त्या नद्या कुठून वाहतात? टायग्रीस आणि युफ्रेटिस या नद्या कुठून वाहतात? तर कुठून वाहतात? त्या तुर्कस्तान, सिरिया आणि इराक या देशांमधून वाहतात. हा पण इम्पॉर्टंट पॉईंट आहे. मेसोपोटेमियामध्ये उरुक, निप्पूर यासारखी प्राचीन नगरे होती. तर मेसोपोटेमियामध्ये कोणती प्राचीन नगरे होती? तर कोणती प्राचीन नगरे होती? हा पण इम्पॉर्टंट पॉईंट आहे. उरुक आणि निप्पूर हे प्राचीन नगरे होती. कशामध्ये? मेसोपोटेमियामध्ये. या नगरामध्ये अतिशय समृद्ध आणि संस्कृती नांदत होती. तर बघा इजिप्त बघू आपण. आफ्रिका खंडातील उत्तरेला सहारा वाळवंटाच्या पूर्व भागातून नाईल नदी वाहते. तर बघा आफ्रिका खंडातून सहारा वाळवंटाच्या पूर्व भागातून कोणती नदी वाहते? नाईल नदी वाहते. हा पण इम्पॉर्टंट पॉईंट आहे. कोणती नदी वाहते? नाईल नदी वाहते. तिच्या खोऱ्यात जगातील एक समृद्ध प्राचीन नागरी संस्कृती भरली आहे. ती संस्कृती म्हणजे इजिप्तची प्राचीन संस्कृती. इजिप्तची प्राचीन संस्कृती कुठे? तर नाईल नदीच्या खोऱ्यातील जगातील एक समृद्ध प्राचीन नागरी संस्कृती भरली आहे. ती कोणती? इजिप्तची प्राचीन संस्कृती. हा पण इम्पॉर्टंट पॉईंट आहे. नाईल नदीला दरवर्षी पावसाळ्यात पूर येतो. नाईल तिच्या काठावर जो गाळ आणून टाकते त्यामुळे तिच्या काठी जमीन अत्यंत सुपीक झालेली. तर बघा नाईल नदीला दरवर्षी पावसाळ्यात पूर येतो. त्याच्यामुळे ते काय होतं की गाळ हा नदीच्या कडेला वाहून येतो पूर आल्या कारणाने. त्यामुळे तिच्या काठीशी जमीन अत्यंत सुपीक झालेली असते. इजिप्तमधील प्राचीन संस्कृतीचे लोक ठिकठिकाणी बंधारे घालून नाईलच्या पुराचे पाणी साठवत असेल. तर जे पुराला पाणी आले असेल लोक काय करायचे? तर बंधारे घालून ते पाणी साठवायचे. त्यातील गाळ खाली बसला की त्या पाण्याच्या
वापर सिंचनासाठी केला जातो. गाळ खाली बसल्यावर काय करायचे, त्याचा पाणी सिंचनासाठी वापर करायचे. त्यानंतर बघा नेक्स्ट बघा चीनमधील होयांग हो नदीच्या खोऱ्यात चीन नागरी संस्कृतीचा विकास झाला. तर तुम्हाला असं प्रश्न विचारला तर चीनचा नागरी संस्कृतीचा विकास कुठे झाला, तर होयांग हो नदीच्या खोऱ्यात. हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. चीनी परंपरेनुसार हुआंग दी या राजाने शेती, पशुपालन, चाकाचे वाहन, नौका, वस्त्रे इत्यादी सुरुवात केली. तर बघा चीनच्या परंपरेनुसार हुआंग दी राजाने काय केलं, शेती, पशुपालन, चाकांची वाहने, नौका, वस्त्रे इत्यादीची सुरुवात केली. हा पण इम्पॉर्टंट पॉईंट आहे. त्याच्या राणीने रेशीम उत्पादन आणि रेशमी रंगवण्याचे तंत्र शोधून काढले. हा पण एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. असे चीनी लोक मानतात. चीनमधील लोयांग, बीजिंग आणि चांगान ही शहरे महत्त्वाची होती. तर चीनमधले कोणती शहरे महत्त्वाची होती, तर काय प्रश्न विचारला तर कोणती, लोयांग, बीजिंग आणि चांगान. त्यानंतर बघा हडप्पा संस्कृती. भारतीय उपखंडातील सर्वात प्राचीन संस्कृती म्हणजे हडप्पा संस्कृती. तर सर्वात प्राचीन संस्कृती कोणती, हा क्वेश्चन विचारला. तुम्ही काय आन्सर देणार आहे, हडप्पा संस्कृती. हडप्पा संस्कृती हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. यावर नेहमी क्वेश्चन विचारला जातो. या नावाने ओळखली जाते. ती सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित. तर असा पण क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो की हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहे, तर कोणत्या सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित आहे. हा पण खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. यावर तुम्हाला नेहमी क्वेश्चन विचारले जातात. या संस्कृतीची पंजाबमधील हडप्पा आणि सिंधमधील मोहनजोदडो ही स्थळे प्रथम उजेडात आली. तर हडप्पा संस्कृतीचे पहिले कोणते 2 स्थळ उजेडात आले, प्रथम उजेडात आले, तर कोणते, सिंधूमधील मोहनजोदडो, हडप्पा आणि सिंधूमधील मोहनजोदडो ही स्थळे प्रथम उजेडात आली. पंजाबमधील हडप्पा आणि सिंधमधील मोहनजोदडो. तर हडप्पा हे कुठे आहे, तर पंजाबमध्ये आहे आणि सिंधमध्ये मोहनजोदडो. आता ती पाकिस्तानात आहे. पहिले ती पंजाब आणि सिंधमध्ये होते, आता ती कुठे, पाकिस्तानमध्ये आहेत, पाकिस्तानात आहे. गुजरातमधील लोथल आणि धोलावीरा, राजस्थानमधील कालीबंगा ही संस्कृती भारतीय काही प्रसिद्ध स्थळे आहेत. तर बघा गुजरातमधील लोथल आपण खूप मोठा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. गुजरातमधील लोथल, धोलावीरा, राजस्थानमधील कालीबंगा ही संस्कृतीची भारतातील काही प्रसिद्ध स्थळे आहेत. या संस्कृतीची नगरांची रचना राखीव होती. एकमेकांना समांतर काटकोन छेदणाऱ्या रस्त्यांमुळे तयार झालेले चौकोन जागेत घरे बांधलेली असत. बघा त्यांची घरे कशी असतात, एकमेकांना समांतर काटकोन छेदणाऱ्या रस्त्यांमुळे तयार झालेल्या चौकोनी जागेची घरे बांधलेली. धान्याची प्रचंड मोठी कोठारे, प्रशस्त घरे ही या नगराची वैशिष्ट्य होती. या नगराची वैशिष्ट्य काय होते, ते धान्य साठवण्यासाठी प्रचंड मोठे कोठारे तयार करत प्रशस्त घरे या नगरांची वैशिष्ट्य होती. सांडपाणी वाहून येण्यासाठी झाकलेली गटारे होती. बघा सांडपाणी वाहून येण्यासाठी त्यांनी झाकलेली गटारे बनवले होते. घरोघरी स्नानगृह, शौचालय आणि सार्वजनिक आरोग्याची काळजी घेणारी व्यवस्था होती. बघा शौचालय होते, स्नानगृह होते, सार्वजनिक आरोग्याची काळजी घेणारी सर्व व्यवस्था होती. व्यवस्थित बांधून काढलेल्या खाजगी आणि सार्वजनिक विहिरी होत्या. तर खाजगी आणि सार्वजनिक विहिरी होत्या. नगरांचे 2 ते 4 स्वतंत्र विभाग होते. प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी असे. मातीची पक्की भाजलेली खणखणीत वाजणारी भांडी हे हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्य होते. बघा तिथे ते पहिले कसे मातीचे भांडे निसते तसेच यूज केले जायचे. आता हे मातीचे भांडे ते भाजू लागले, त्यामुळे ते पक्के होत गेले. हे ह्या हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्य होते. तर हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्य काय होते, मातीची पक्की भांडी, भाजलेली खणखणीत वाजणारी भांडी हे हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्य होते. या भांड्यांचा रंग लाल असून त्यावर पिंपळपान, माशांची खवले यासारख्या आकृतीची सुबक नक्षी काढलेली असे. तर बघा लाल भांड्यावर त्यांनी पिंपळपान, माशाची खवले यासारख्या आकृतीची सुबक नक्षी काढलेली असते. विविध प्रकारच्या रंगीत दगडापासून बनवलेली मणी आणि कासे या धातूंच्या वस्तू बनवण्यात हडप्पा संस्कृती कारागीर अत्यंत कुशल होते. बघा विविध प्रकारच्या रंगीत दगडांपासून बनवलेले मणी, कासे यापासून वस्तू बनवत असे. त्या वस्तूंना मेसोपोटेमिया खूप मागणी होती. तर त्या ज्या वस्तू बनवायची त्याला मेसोपोटेमियामध्ये खूप मागणी होती. हडप्पा संस्कृतीच्या देवदेवतांची नावे माहीत नसली तरी ते लोक मातृदेवता आणि पशुपती यांची पूजा करतात. बघा हडप्पा संस्कृतीतले लोक कोणत्या देवाची पूजा करायचे, तो मातृदेवता आणि पशुपती
हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट नेहमी तुम्हाला विचारला जातो. तो कोणता? मातृदेवता आणि पशुपती यांची पूजा करत असावी असे तिथे मिळालेल्या मातीची मूर्ती आणि मृता यांच्या आधारे मानले जाते. त्याचनंतर बघा खेळ आणि मनोरंजन. प्राचीन नागरी संस्कृतीमध्ये खेळ आणि मनोरंजनाचेही विविध प्रकार होते. त्यामध्ये प्रामुख्याने शिकार आणि कुस्ती हे 2 प्रकार होते. बघा खेळ आणि मनोरंजनमध्ये काय होतं? प्रामुख्याने शिकार आणि कुस्ती. शिकार आणि कुस्ती यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला, तुम्ही काय सांगणार? शिकार आणि कुस्ती हे 2 प्रकार होते. कोणते 2 प्रकार होते? शिकार आणि कुस्ती. तर बघा इथे चित्रामध्ये तुम्हाला सिंहाचा शिकार करताना राजा दिसतोय. त्यानंतर मेसोपोटेमिया ऊर येथील उत्खननात सापडलेल्या इसवी सन पूर्व 2600च्या सुमारास पट आणि सोंगटी या वस्तू. तर बघा पट आणि सोंगटी खेळच्या वस्तू भेटल्या. त्यानंतर कुस्ती करणारे मल्ल. प्राचीन त्याखेरीज पट आणि सोंगट्यांचेही खेळ खेळले जाते. तर बघा पट आणि सोंगट्यांचे बी खेळ खेळले जायचे. प्राचीन इजिप्तमध्ये सेनात नावाच्या बुद्धिबळाशी साम्य असलेले सोंगटा आणि पट हे खेळला जाणारा खेळ लोकप्रिय होता. तो कोणता खेळ लोकप्रिय होता? तर सेनात नावाचा बुद्धिबळाशी साम्य. सेनात नावाचा सोंगट्या आणि पट घेऊन खेळला जाणारा खेळ. त्यानंतर बघा प्राचीन चीनमध्ये पट आणि सोंगट्या घेऊन खेळण्याचे विविध प्रकार होते. मेसोपोटेमिया आणि हडप्पा संस्कृतीमध्येही पट आणि सोंगट्यांचे खेळ लोकप्रिय होते. कोणते खेळ लोकप्रिय होते हे विचारलं तर काय? पट आणि सोंगट्यांचे खेळ. हडप्पा संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननामध्ये मुलांची विविध प्रकारची खेळणीही मिळालेली आहेत. त्या खेळण्यांमध्ये मातीच्या भिंगऱ्या, शिट्ट्या, खुळखुळे, बैलगाड्या, चाकावरील प्राणी व पक्षी यांसारख्या वस्तूंचा समावेश आहे. प्राचीन नागरी संस्कृतीमध्ये खेळाप्रमाणे संगीत आणि नृत्य यांनाही खूप महत्त्व होतं. कोणत्याही उत्सव प्रसंगी संगीत आणि नृत्य यांचे आयोजन आवश्यक असते. त्या काळी अनेक प्रकारची वाद्ये वापरात होती. बालाग नावाचे एक तंतुवाद्य मेसोपोटेमिया प्रचलित होते. तो बघा मेसोपोटेमियामध्ये कोणते वाद्य प्रचलित होते? तर बालाग नावाचे. हा क्वेश्चन जर विचारला तर कोणता? बालाग नावाचे. सांगरी हेही एक प्राचीन तंतुवाद्य आहे. तर सांगरी, बालांग हे काय झाले? प्राचीन तंतुवाद्य. त्याखेरीज झांजा, खुळखुळे, बासरी, ढोल अशी अनेक प्रकारचे वाद्ये वाजवले जात असत. इजिप्तच्या राजांना फॅरो असे म्हणतात. तर इजिप्तच्या राजांना काय म्हणतात हे जर तुम्हाला क्वेश्चन विचारलं तर काय म्हणतात? फॅरो. विशेष उत्सव प्रसंगी स्वतः फेरो सुद्धा नृत्यामध्ये सहभागी होतं. फेरो कशाला म्हणतात? इजिप्तच्या राजाला. तर बघा उत्सव प्रसंगी स्वतः फेरो सुद्धा नृत्यांचे सहभागी होत असे. हडप्पा संस्कृतीमध्ये सुद्धा नृत्याला विशेष महत्त्व होते असे अनुमान मोहनजोदडो येथील उत्खननात मिळालेल्या नर्तिकेच्या कास्य मूर्तीचे आधारे करता येईल. तर बघा नर्तिकेची कास्य मूर्ती कुठे भेटली? मोहनजोदडो येथे. हा पण क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. तो कुठे भेटली? कास्य मूर्ती कुठे भेटली? मोहनजोदडो. आपण आतापर्यंत अश्मयुगापासून सुरू झालेली मानवी संस्कृती ही विकसित नागरी संस्कृतीच्या टप्प्यामध्ये कशी येऊन पोचली याचा आढावा घेतला. इयत्ता 6वी मध्ये आपण भारतीय उपखंड विकसित झालेल्या हडप्पा संस्कृतीचे अधिक सविस्तर अभ्यास करणार आहोत. तसेच भारताच्या प्राचीन इतिहासाचे अभ्यास करणार आहोत. तर याच प्रकारे आपलं इयत्ता 5वीचा परिसर अभ्यास भाग 2 हे कंप्लीट झालेलं आहे. उद्यापासून आपण इयत्ता 6वी सुरुवात करणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू. आजचं लेक्चर कसं वाटलं हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका.